हिंदू जननायक राज ठाकरे हे काय म्हणतायत? हिंदू जननायक राज ठाकरे म्हणतायत औरंगजेबची कबर हा काही मुद्दा नाही आहे. हिंदू जननायक म्हणतायत की आपण इकडे औरंगजेब करत बसलोय आणि तिकडे अडाणीला एकामागोमाग एक प्रोजेक्ट मिळत आहेत. अडाणी हुशार निघाले, आपण खरे अडाणी आहोत. हिंदू जननायक राज ठाकरे म्हणतायत की नद्यांचं बघा, मी नद्यांवरती टीका केली नव्हती, हिंदुत्वावर टीका केली नव्हती. माझं म्हणणं होतं की नद्यांची स्थिती काय आहे, गंगेची असेल, महाराष्ट्रातल्या नद्या असतील. आणि राज ठाकरे यासह अनेक अशा मुद्द्यांवरती बोलतायत की जी त्यांच्या टिपिकल हिंदुत्वाच्या भूमिकेशी तशी जुळणारी मतं नाही आहेत. किंबहुना या बाबतीत जे आतापर्यंत राज ठाकरे बनवले गेले होते, एक प्रतिमा बनवली गेली होती, मशिदीवरचे भोंगे, आणखी काय हिंदू मुस्लिम, या बाकीच्या सगळ्या मुद्दे, यातून जी एक प्रतिमा तयार झाली होती, हनुमान चालीसा पठण, त्याच्या पलीकडे राज ठाकरे जायचा प्रयत्न करतायत का, हे त्यांच्या गुढीपाडव्याच्या कालच्या भाषणामुळे लक्षात आलेलं आहे. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय माझा मुद्दा ABP माझावर. आणि माझा हा मुद्दा आहे की राज ठाकरे यांचं हिंदुत्व हे महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाला रिडिफाईन करणार, ज्याची पुनर्व्याख्या केली जाते, अशा पद्धतीचं हिंदुत्व आहे. आता महाराष्ट्राचं हिंदुत्व वेगळं आहे का, तर आहे. भारतातल्या हिंदुत्वाचे सुद्धा, म्हणजे हिंदुत्वावरती टीका करणारा एक भाग असला तरी सुद्धा भारताच्या हिंदुत्वामध्ये सुद्धा एक उत्तर भारतामध्ये तयार करण्यात आलेलं हिंदुत्व आणि महाराष्ट्राचं, दक्षिण भारताचं राजकारण आणखी वेगळं आहे, पण महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा वारसा फार वेगळ्या प्रकारे सांगता येतो. तर राज ठाकरेंचं हे हिंदुत्व महाराष्ट्रातलं वेगळं हिंदुत्व मांडायचा प्रकार आहे. राज ठाकरेंचं हे हिंदुत्व हे महाराष्ट्र धर्माशी नाळ जोडणारं हिंदुत्व वाटतंय. राज ठाकरेंचं हे हिंदुत्व प्रबोधनकार ठाकरेंची परंपरा पुढे नेणारं हिंदुत्व वाटतंय. राज ठाकरेंचं हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंचं तर आहेच, पण त्याशिवाय उद्धव ठाकरे आता जे हिंदुत्व सांगायचा प्रयत्न करतायत त्या जातकोळीचं वाटतंय. आणि त्यामुळे राज ठाकरे हिंदुत्व रिडिफाईन करतायत असं वाटतंय. आता याचे राजकीय परिणाम काय असतील हा पुढचा भाग आहे, पण याचे परिणाम सध्याचे काय घडतील, राजकीय अर्थ वेगळे आणि राजकीय परिणाम वेगळे, ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. एक म्हणजे राज ठाकरेंनी कालच्या गुढीपाडवा मेळाव्यातून हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे की भाजपनं त्यांना गृहीत धरू नये. भाजपचं हिंदुत्व राज ठाकरे जसंच्या तसं स्वीकारतील असं नाही. भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा जो पक्षी उत्तर भारतीय भाजप नेत्यांचा आणि तिकडच्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल वगैरे संघटनांचा अजेंडा आहे, तो जसाच्या तसा तिकडे काहीतरी घेण्यात आला म्हणजे तो महाराष्ट्रात चालेल असा नाही. आणि म्हणूनच औरंगजेबाच्या कबरीचा विषय जो विश्व हिंदू परिषदेने लावून धरला, बजरंग दलाने लावून धरला, त्याच्या बाबतीत आता म्हणजे एकीकडे भाजप सोडता आणि महाविकास आघाडीतला शिवसेना सोडता, जो एकमेव हिंदुत्ववादी पक्ष होता म्हणजे मनसे, त्याने स्वतःचं अंतर दाखवून दिलेलं आहे. आता राज ठाकरे म्हणाले तिकडे औरंगजेबाला कसा इथे आपण काढला, त्याचं ते स्मारक आहे, तिथे शाळेत मुलांच्या ट्रिप्स नेल्या पाहिजेत, त्यांना दाखवलं पाहिजे की आपण कसं गाडलं, मराठ्यांनी कसं गाडलं आणि तो कसं आपलं पराक्रमाचं प्रतीक आहे. हा एक भाग झाला. पण प्रामुख्यानं त्यांनी तो इश्यू नॉन इश्यू करायचा प्रयत्न केला, हे मात्र नक्की. आणि हे नॉन इश्यू करण्यातून ते हे सूचित करू पाहतात की महाराष्ट्राचे खरे प्रश्न वेगळे आहेत. आणि जी चांगली गोष्ट आहे, नद्यांचं प्रदूषण हा विषय एखाद्या राजकीय सभेमध्ये घेतला जाऊ शकतो, ह्याची आपण कल्पनाच करू शकत नाही जे राज ठाकरे करतायत. औरंगजेब हा मुद्दा नाही असं कोणीतरी हिंदुत्ववादी पक्ष म्हणतोय, त्यातला आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आता धरत नाही कारण ती मविया बरोबर आहे, पण स्टँड अलोन पक्ष, स्वतंत्ररित्या हिंदुत्ववादी पक्ष असं म्हणतोय, याची कल्पनाच करू शकत नाही जे राज ठाकरे करतायत. आणि याद्वारे राज ठाकरेंना याचीही आता याच्यातून काही अर्थ काढले जातात की भाजपचे हे काही विषय महाराष्ट्रात नीट चाललेले नाहीत, औरंगजेबाचा विषय चाललेला नाही आणि त्यामुळे संघाला सांगावं लागलं की हे आत्ताचे विषय नाहीत. आणि त्या बाबतीत विश्व हिंदू परिषद एकटी पडली, राज ठाकरेंनी तेच दाखवून दिलेलं आहे. हेही लक्षात येते की सध्या भावनिक विषय जे मग कुठलेही विषय मोठे करण्याचा प्रयत्न होतो, पण ते महाराष्ट्रामध्ये चालत नाहीये. त्यातून जनमत कोणी त्याच्यामध्ये काही वेगळी प्रक्रिया घडवून आणण्याचा प्रयत्न करत असेल तर तसं होताना दिसत नाही. आणि राज ठाकरेंनी तोच मुद्दा उचललेला आहे, ज्याचा एक अर्थ भाजपपासून अंतर राखण्याचा आहे, ज्याचा दुसरा अर्थ की महापालिका निवडणुकीच्या बाबतीत भाजप त्यांना गृहीत धरू शकत नाही. आता जर का बघायचं झालं तर या विषयावरती सगळ्याच विशेषतः भाजपनं अत्यंत सावध प्रतिक्रिया दिलेली. आणि यामुळेच हे लक्षात येते की भाजपला थेट टीका करावी का थेट अंगावर घ्यावं की पूर्ण गप्पच बसावं, हे लक्षात येत नाही असं सध्याचं तरी मला चित्र वाटतंय. पुढे बघावं लागेल कोण काय बोलतंय. महाविकास आघाडीमध्ये अर्थातच राज ठाकरेंच्या बाबतीत आता इम्तियाज जलील महाविकास आघाडीचे ते नेते नाहीत, पण ते म्हणाले की हेच मुद्दे मी मांडले असते तर माझ्यावरती देशद्रोहाचा आरोप झाला असता. वर्षा गायकवाडांनी काही प्रमाणात स्वागत केलं, संजय राऊतांनी सुद्धा टीका केलेली नाहीये. हे सुद्धा याच गोष्टीचं द्योतक आहे की राज ठाकरे पुढची राजकीय भूमिका काय घेणार हे सगळे चाचपडण्याचा प्रयत्न करतायत. पण याच्या पलीकडे राज ठाकरेंची भूमिका त्यांच्या हिंदू जननायक प्रतिमेला, त्यांच्या हिंदुत्ववादी पक्षाला साजेशी आहे का? माझ्या मते माझा मुद्दा या बाबतीत असा आहे की ती साजेशी आहे. महाराष्ट्रामध्ये मी जसं आधीच आपण म्हणून झालेलं आहे की हिंदुत्वाचं टेम्पलेट जसंच्या तसं लागू होत नाही. जेव्हा बाबरी मस्जिद
विरोधी आंदोलन चालू होतं तेव्हा जे भारतातलं वातावरण होतं त्या तुलनेत महाराष्ट्राचा त्याला प्रतिसाद हा खूप वेगळा होता, बऱ्यापैकी संयत होता. त्याचं कारण महाराष्ट्र हा स्वतःच्या एका वेगळ्या प्रेरणेने काम करणारं राज्य आहे. त्याची प्रेरणा ही संत साहित्यात आहे, ती शाहू फुले आंबेडकरांमध्ये, शिवशाहू फुले आंबेडकरांमध्ये आहे, ती महाराष्ट्राच्या महानुभाव पंथीयांच्या आणि संतांच्या वाङ्मयातून आलेल्या प्रेरणेतून आहे आणि त्या महाराष्ट्र धर्मातून आहे. त्यामुळे आमच्या इथे ईद आणि गुढीपाडवा एका मागोमाग एक असताना सुद्धा समाधानानं महाराष्ट्रामध्ये साजरा होतो. आदल्या दिवशी ईद असते, आदल्या दिवशी गुढीपाडवा असतो, दुसऱ्या दिवशी ईद असते, तर इथे काही प्रश्न नसतो. किंवा अन्य काय गणपती किंवा आषाढी कार्तिकी इकडे जर का कुठला मुस्लिम सण एकत्र आला तर आमच्या इथे काही फार विचार होत नाही, महाराष्ट्रामध्ये काही फार गोंधळ होत नाही किंवा लगेच आता काय होणार वगैरे असं होत नाही. जे सध्या उत्तर पट्ट्यात संभलमध्ये तुम्ही जर का संभल वगैरे बघितला तर या बातम्यासारख्या ऐकायला मिळतात, असं होत नाही. आणि याचं आकलन हे मवियाला जेवढं आहे तेवढंच राज ठाकरेंना सुद्धा आलेलं आहे. भाजप अजून त्या बाबतीत स्वतःची नीट भूमिका निश्चित करू शकलेला नाही की महाराष्ट्रात असे विषय नाही चालत. आणि महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतातली मुसलमानांची संख्या, महाराष्ट्रातल्या मुसलमानांची संख्या याचंही प्रमाण व्यस्त आहे. आणि त्यामुळे हे मुद्दे तसेही राजकीय प्रॅक्टिकॅलिटीच्या दृष्टीने, व्यवहार्यतेच्या दृष्टीने सुद्धा लागू होत नाही. आणि हे लक्षात घेतलेले राज ठाकरे असल्यामुळे राज ठाकरे ही जी मधली स्पेस आहे, आता तुम्ही म्हणाल ही स्पेस तर उद्धव ठाकरेंकडे पण आहे, पण उद्धव ठाकरे मवियासोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरेंना जाणता अजाणतेपणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं ओझं व्हावं लागतं, त्यांच्या प्रतिमेचं ओझं, त्यांच्या तथाकथित सेक्युलरवादाचं ओझं असेल, त्यांच्या तथाकथित आधीच्या भ्रष्टाचारांचं ओझं असेल, या सगळ्या सकट उद्धव ठाकरेंना सारखं ॲडजस्ट करत बसावं लागतं. राज ठाकरेंवरती ती मर्यादा नाही आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे जेव्हा म्हणतात की आमचं हिंदुत्व हे कामाचं आहे, आमचं हिंदुत्व हे केवळ पळी पंचपात्राचं हिंदुत्व नाही, आमचा रामाचं आणि कामाचं हिंदुत्व आहे, ते जेवढं पटत असेल नसेल तेवढ्या तुलनेत राज ठाकरे जेव्हा म्हणतात ते अधिक पटण्याची शक्यता आहे. पण आता मुद्दा असा आहे, राज ठाकरेंनी अशा भूमिका वेळोवेळी मांडलेल्या आहेत, पण ते सगळं मग ते हनुमान चालीसा असो, ते मशिदीवरील भोंग्यांचा असो किंवा ज्याला कामाचे मुद्दे म्हणून तसं टोल विरोधी आंदोलन असो, हे सगळं मतांमध्ये परावर्तित होताना आपल्याला दिसत नाही. त्यांना आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश मिळालेलं नाही आहे. त्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे यांची विधानं काही उपयोग करून देऊ शकतील का? मनसेचं हे आणखी एक रूपांतरण आहे का? म्हणजे आधी मराठीवादी पक्ष, मग हिंदुत्ववादी पक्ष, आता सेक्युलर हिंदुत्ववादी पक्ष, असं काही होणार आहे का? आणि अशी जर का राज ठाकरेंची भूमिका राहिल्यास भाजप काय करणार? कारण शेवटी राज ठाकरेंना काहीतरी पक्षाला सुद्धा यश दाखवायचं आहे आणि राजकारणात रिलेव्हंट राहायचं आहे. मग आता हा मध्यमार्ग राज ठाकरेंना जमेल, पचेल, झेपेल का आणि त्यांच्या पक्षाला यश दाखवेल का? आणि भाजपच्या बाबतीत विचार करायचा झाला तर जो एक भिडू त्यांच्या महायुतीमध्ये एक ठाकरेंची कमतरता आहे. म्हणजे शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, म्हणजे पवार आहेत, शिंदे आहेत, पण ठाकरे नाही आहेत. ते ठाकरे या निमित्तानं सोबत आणण्याची जर का भाजपचे प्रयत्न असतील तर ही तर गोची झाली. कारण राज ठाकरे काही कुणाचं ऐकत नाही, ते व्यवहार असा बघत नाही, ते थेट मनात आलेलं बोलून टाकतात. गंगेच्या प्रदूषणाबद्दल थेट बोलतात, नद्यांच्या प्रदूषणाबद्दल थेट बोलतात, औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा नाही असं ते थेट बोलतात. मग यावरती आता भाजप काय करणार हेही बघावं लागेल. पण त्याहून जास्त महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे पुढच्या या भूमिका अशाच कायम ठेवतील का, की पुढच्या काही दिवसात आम्हाला पुन्हा असं एखादं भावनिक राजकारण बघायला मिळेल? कारण राज ठाकरेंचं कालचं भाषण चांगलं होतं, पण सगळ्यात शेवटी त्यांनी पुन्हा एक हिंदुत्ववादी अजेंडाच दिलेला आहे. मग राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेऊन पुढे जाणार ते येत्या काही दिवसात आपल्याला पाहावं लागेल. तुर्तास माझ्या मुद्द्यामध्ये इतकंच. याच विषयावरती आज रात्री 7:56 म्हणजे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हा कदाचित तो कार्यक्रम होऊन गेला असेल, तुम्ही नंतरही बघू शकता. 0 वर असेल, ज्याच्यामध्ये हाच विषय आपण चर्चेला घेतलेला आहे, चर्चेला जाणार आहे. पाहायला विसरू नका 0 वर, ABP माझावर. नंतर तुम्ही यूट्यूबवर सुद्धा बघू शकता. पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.